Turn with me to Gospel of John chapter 15. या सायंकाळच्या वेळेस माझ्या बरोबर योहान ख्रिस्त वर्तमान याचा 15व्या अध्यायाकडे आपण जाऊया. Gospel of John chapter 15 verse 1. योहान ख्रिस्त वर्तमान याचा 15वा अध्याय आणि पहिलं वचन. I am the true vine, and my Father is the husbandman. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. If you look into different translations, जर तुम्ही वेगवेगळ्या भाषांतरामधून पाहिलं, it says the Father is the husbandman and vine dresser or farmer. आणि इथं सांगितलेला बऱ्याच वेळेस आहे की शेतकरी, द्राक्षवेल आणि ह्याविषयीची उदाहरणं इथं दिलेली आहेत. And the Father is known as the vine dresser or the father. आणि बाप जो आहे, पिता जो आहे, तो माळी म्हणून ओळखला जातो किंवा माळीची उपमा त्याला दिलेली आहे. Or vineyard keeper. किंवा ती द्राक्षाची बाग राखणारा, त्याची देखभाल करणारा असं त्याला म्हटलेलं आहे. Or another translation says is a wine grower. किंवा दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की द्राक्षवेल वाढवणारा. So Jesus says, I am the true vine. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की मीच खरा द्राक्षवेल आहे. Why Jesus is saying that I am the true vine? आणि काय येशू ख्रिस्त म्हणत आहे की मीच खरा द्राक्षवेल आहे. When we look into the word wine, आणि ज्यावेळेस आम्ही द्राक्ष ह्या शब्दाकडे पाहतो, the Hebrew word for the wine is, आणि हिब्रू मध्ये द्राक्षासाठी जो शब्द आहे hagehfen. The word for wine, the wine is the hagehfen. आणि मग द्राक्षवेल साठी हागेफेन असा तो शब्द आहे. And in the Old Testament, mentioned for Israel as the Lord's wine. आणि मग जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांना देवाची द्राक्षवेल असं संबोधलं गेलेलं आहे. Whereas we see Jesus says, I am the true vine in the New Testament. आणि मग जसं नव्या करारामध्ये आम्ही बघतो की येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मीच खरा द्राक्षवेल आहे. But for in the Old Testament, for people of Israel, God's chosen people, it mentioned as Israel as a Lord's people. आणि मग जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांना देवाचे लोक असं संबोधण्यात येत होतं. Or as the Lord's wine. किंवा देवाची द्राक्षवेल. Turn with me to Jeremiah chapter 2 verse 21. इर्मयाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 21व्या वचनाकडे आम्ही जाऊया. Jeremiah chapter 2 verse 21. इर्मया 2:21. Yet I had planted thee a noble vine, wholly a right seed. How then art thou turned into the degenerate plant of the strange vine unto me? मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षलता लावली, ती तू माझ्या समोर परदेशाची हीन जातीची द्राक्षलता कशी झालीस? If we look into the different translations, जर आम्ही वेगवेगळ्या भाषांतरांमधून पाहिलं, I had planted thee a noble vine. आणि मी एक उत्तम जातीची द्राक्षवेल लावली, O house of Israel. आणि हे इस्रायल घराण्या, a choice wine. आणि एक निवडलेली द्राक्षवेल, wholly of pure seed. आणि मग पावित्र्याचं पाचारण केलेली अशी द्राक्षवेल. And another translation says wholly right seed. आणि मग दुसऱ्या भाषांतरात म्हटलेलं आहे की पवित्र आणि योग्य असं बी. होली means परिपूर्ण असं चांगलं
Yogya bee. आणि यो- And another translation it says, all of it a seed of trustworthiness. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की सर्व जे बी होते ते विश्वास पात्र असे होते. And another NKJV it says the seed of highest quality. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितले की उत्कृष्ट जातीचे बी. And NLT translation, New Living Translation says, I chose a wine of a purest stock. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेले की मी जे बी द्राक्ष वेलाचे बी वापरले किंवा ते निवडले ते उत्तम दर्जाचे असे जे ठेवलेले होते त्यातून ते मी निवडले. The very best. खूप सुंदर आणि उत्तमातलं उत्तम. So when God chooses, He chooses the best. आणि म्हणून ज्यावेळेस देव निवडतो तो उत्तम असं निवडतो. So in the Old Testament for His people, God has used as a metaphor word as a wine. आणि मग ज्यावेळेस देवाने इथे सांगितलेलं आहे त्यावेळेस तो म्हणतो की मी उत्कृष्ट जातीचं द्राक्षवेल लावली. Whereas when God has chosen, when God has planted, He planted the best quality one. आणि मग ज्यावेळेस देवानं ती लावली, देवानं निवडली, त्यानं उत्तम जातीची न उत्तम प्रतीची अशी ती लावलेली आहे, निवडलेली आहे. Holy right seed. आणि मग पवित्र आणि योग्य असं बी. A seed of trustworthiness. आणि म्हणजे विश्वास योग्य असं बी. Means when we sow the good quality, or in another word, a good quality, when we sow the seed, of course we expect something good. आणि मग दुसऱ्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्यावेळेस आम्ही एखादं उत्तम जातीचं बी लावतो त्यावेळेस साहजिकच आम्ही उत्तम फळाची देखील अपेक्षा करतो. A seed of highest quality. आणि उत्तम जातीचं असं बी आहे ते. Highest quality means we don't compromise with the price. आणि मग उत्तम जातीचा याचा अर्थ की त्यावेळेस आम्ही त्याच्या किमतीच्या बाबतीत आम्ही कोणती तडजोड करत नाही. Now, if we want a good harvest with a good quality, then we will not go for the cheaper one. आणि मग ज्यावेळेस आम्हाला उत्तम प्रतीचं फळ पाहिजे आहे, उत्तम प्रजाती पाहिजे आहे, मग आम्ही स्वस्त असं पाहत नाही. So God looked at His people as a trustworthy seed. आणि म्हणून देव जो आहे तो त्याच्या लोकांना त्या उत्तम आणि योग्य असं विश्वास योग्य असं बी म्हणून पाहत आहे. When He looked at His people, Israel, as the best quality one. आणि त्याच्या लोकांच्याकडे इस्रायलकडे तो उत्तम प्रजाती म्हणून पाहत आहे. Further, we turn with me to Psalm 80:80. आणि स्तोत्र संहिता 180 कडे आम्ही वळूयात. 80 कडे. Psalm 80:80. आणि स्तोत्र संहिता 80 and verses 8 to 10. आणि वचन 1 ते 10. स्तोत्र संहिता 80 1 ते 10. 8 to 10. Psalm 80 verses 8 to 10. Thou hast brought a wine out of Egypt. Thou hast cast out the heathen and planted it. Thou preparest room before it and didst cause it to take deep root, and it filled the land. The hills were covered with the shadow of it, and the boughs thereof were like the goodly cedars. मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणली आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला. तू त्याकरिता जागा तयार केली आणि त्याने मूळ धरून देश वापिला. त्याच्या छायेने पर्वत आणि त्याच्या फांद्याने देवाचे गंधसरू आच्छादिले. It was says that thou hast brought wine out of Egypt. आणि 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणली. So God did not bring the wine from the Egypt.
द्राक्षवेल. देवानं द्राक्षवेल मिसर मधून नाही आणली, But it is a metaphor, the use for people of Israel, his chosen one. आणि मग ती जे रूपक दिलेलं आहे ते रूपक इस्रायल लोकांसाठी दिलेलं आहे, जे निवडलेला वंश आहे त्यांच्याकरता ते दिलेलं आहे. Because people of Israel, they were there in Egypt as a slaves. आणि कारण इस्रायलचे जे लोक होते ते मिसर मध्ये एक गुलाम म्हणून तिथं राहत होते. So the psalmist writes here that God has brought his people, that is why, आणि म्हणून इथं from out of Egypt. स्तोत्रकर्ता इथं लिहित आहे की द्राक्षवेल मिसर देशातून तू काढून आणली, म्हणजे त्या मिसर देशातून जे गुलाम असलेले त्याचे निवडलेले लोक होते त्यांना तू काढून आणलंस. To remember God's faithfulness to Israel. आणि ह्यासाठी की देवाचं जे विश्वसनीयता आहे ते इस्रायल लोकांच्या लक्षात राहावी. To remember God's faithfulness to Israel and pleaded for the restoration. आणि मग ते पुन्हा त्यांची पुनर्बांधणी पुनर्वसन त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे. Means what psalmist is trying to say here? आणि स्तोत्रकर्ता इथं काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? God brought his people out of Egypt. आणि देवानं त्याच्या लोकांना मिसर देशातून काढून आणलं, But they forgot God. पण ते देवाला विसरले. So now they again crying out to God to restore them back. आणि मग आता तर पुन्हा ते देवाकडे आरोळी मारत आहेत की आम्हाला पुन्हा तू आम्हाला पुनर्स्थापित कर. Verses, same chapter 80, verses 14 to 16. आणि तोच अध्याय 80 आणि वचन 14 ते 16. Verses 14 to 16. 14 ते 16. Return, we beseech thee, O God of hosts, look down from heaven and behold and visit this wine and the vineyard which thy right hand hath planted, and the branch that thou madest strong for thyself. It is burned with fire, it is cut down, they perish at the rebuke of thy countenance. हे सेनाधीश देवा, तू मागे फिर असे आम्ही तुला विनवतो. स्वर्गातून दृष्टी लावून पहा व ह्या द्राक्षवेलांचे संगोपन कर. जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली तिचे संगोपन कर. ती अग्नीने जाळली आहे, ती तोडलेली आहे. तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे लोक नष्ट होतात. We read here that God planted a vine. आणि आम्ही इथं वाचतो की देवानं ती द्राक्षवेल लावलेली आहे. Jeremiah chapter 2 verse 21 we saw इर्मया याचा दुसरा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं that God planted a noble vine, आणि देवानं उत्तम प्रजातीची अशी द्राक्षवेल लावली a holy, a right seed. आणि एक उत्तम पवित्र आणि योग्य असं बी लावलं. But it turned into the degenerate plant of strange wine. आणि मग ती एक रानवेली सारखी अशी ती झाली. Means God, when he planted, he expected a good wine. आणि मग ज्यावेळेस देवानं उत्तम प्रजातीचं द्राक्षवेल लावलं तर त्यावेळेस देवानं त्याच्याकडून उत्तम फळाची अपेक्षा केली. But whereas we see, as the psalmist writes in Psalm 88:0, आणि पण ज्यावेळेस आम्ही पाहतो की स्तोत्रकर्ता ज्यावेळेस इथं लिहित आहे 80 स्तोत्रामध्ये that God brought his people, that is a metaphor used as a wine. God brought wine from out of the Egypt. आणि मग तिथं आम्ही बघतो की देवानं त्या मिसर देशातून ते जी द्राक्षवेल आहे ती काढून आणली. But they have forgotten God. पण ते देवाला विसरले. So now they are crying out to God, return we beseech thee, O God of hosts, in the 14th verse. आणि मग आता ते पुन्हा देवाकडे डोळी मारत आहेत की हे सेनाधीश देवा तू मागे फिर. Turn with me to Isaiah chapter 5. यशाया याच्या 5व्या अध्यायाकडे आपण जाऊयात.
Isaiah chapter 5 verses 1 to 5. यशया याचा 5वा अध्याय 1 ते 5 वचन. Book of Isaiah chapter 5 verses 1 to 5. Now will I sing to my well-beloved a song of my beloved touching his vineyard. My well-beloved hath a vineyard in a very fruitful hill, and he fenced it, and gathered out the stones thereof, and planted it with the choicest wine, and built a tower in the midst of it, and also made a winepress therein. And he looked that it should bring forth grapes, and it brought forth wild grapes. And now, O inhabitants of Jerusalem, and men of Judah, judge, I pray you, betwixt me and my vineyard. What could have been done more to my vineyard that I have not done in it? Wherefore, when I looked that it should bring forth grapes, brought it forth wild grapes. And now go to, I will tell you what I will do to my vineyard. I will take away the hedge thereof, and it shall be eaten up, and break down the wall thereof, and it shall be trodden down. मी आपल्या वल्लभा प्रित्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाच्या द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक शृंगावर होता. तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले व तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलीची लागवड केली, आणि त्यात एक बुरुज बांधला व द्राक्षकुंड खोदिले. मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली. तो त्याने द्राक्षे दिली. तर आता यरुशलेमकरांनो व यहुद्यातील लोकांनो, माझ्या द्राक्षीच्या मळ्याचा न्याय करा बरे. माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी केले नाही की असे अधिक काय करावयाचे राहिले. तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली? आता मी आपल्या द्राक्षीच्या मळ्याचे काय करणार ते तुम्हास सांगतो. मी त्याचे कुंपण काढून टाकीन, म्हणजे तो खाऊन टाकतील व त्याचे आवार मोडीन, म्हणजे तो तुडविला जाईल. 4th verse says, what could have been done more to my vineyard? आणि मग 4थ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की माझ्या द्राक्षीच्या मळ्यात मी काय केले नाही असे अधिक करावयाचे राहिले. What more? God is saying, what more I need to do? आणि मग देव इथं म्हणत आहे की मी आणखीन काय करायला हवं होतं. Dear people of God, माझ्या प्रियानो, His chosen people, त्याचे निवडलेले लोक, people of Israel, इस्रायलचे लोक, they were in Egypt in slavery, in bondage. आणि मग ती इस्रायलमध्ये, मिस्रामध्ये गुलामगिरीमध्ये होते. They cried out to God. ते देवाकडे आरोळी त्यांनी मारली. God heard their cry. देवाने त्यांची आरोळी ऐकली. God brought them out of the Egypt. God brought wine, he says, as a metaphor. God brought his people out of Egypt. आणि मग देव इथं वचन सांगितलेलं आहे की देवानं त्यांना त्या मिसर देशातून, त्या गुलामगिरीमधून त्यांना बाहेर काढून आणलं. एक कृपक या नात्यानं इथं सांगितलेलं आहे की ते द्राक्षवेल त्यांना काढून आणली. And first verse says in Isaiah, my well beloved hath a vineyard in a very fruitful hill. आणि मग ह्या यशायाच्या पुस्तकामध्ये पहिलंच वचन आम्हाला 5व्या अध्यायामध्ये सांगतं की मी आपल्या वल्लभा प्रित्यर्थ गाणी गाईन, माझ्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा Okay, what actually, listen now carefully, let me explain you something important. आणि मग काय महत्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला स्पष्ट करून सांगायची आहे. Why the scripture says that God brought them out of Egypt
and planted it on the vineyard in a very fruitful hill. आणि मग का इथं वचन आम्हाला सांगतं की देवानं त्यांना त्या मिस्र देशातून काढून आणलं आणि त्यांना एक उत्तम अशा द्राक्षमळ्याच्या डोंगरावर जो अतिशय सुपीक होता तिथं त्यांना पुनर्स्थापित केलं. See, before entering this actually hill, it talks fruitful hill. It talks about the land of Canaan. आणि मग ज्या पहिल्यामध्ये येण्याच्या आधी त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की जो सुपीक डोंगर ते जो बोलतो जे त्याचं प्रतीक जे दाखवलेलं आहे ते कनान देशाची जी जमीन आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. Because God had promised his people Israel कारण देवानं त्याच्या लोकांना इस्रायल लोकांना वचन दिलं होतं that he will bring out of his people out of Egypt and take them to the land of promise, आणि Canaan land. त्यांना सांगितलं होतं की त्याच्या लोकांना त्या गुलामगिरीतून मिस्रातून तू सोडवून आले आणि दुधामधच्या देशामध्ये जो वचनदत्त देश आहे तर म्हणजे कनान देशामध्ये तो त्यांना घेऊन येईल. Because if you look to Numbers chapter 13, आणि मग जर आम्ही 13व्या वचनामध्ये जर गणना याचा 13वा अध्याय जर पाहिला Numbers chapter 13 verse 23. आणि गणना याचा 13वा अध्याय आणि 23वा वचन. If we look to that scripture that when 12 people, Moses sent them to spy the land. आणि मग ज्या वेळेस वचनाकडे जर आम्ही पाहिलं तर 10 लोकांना मोशेनं हेर म्हणून 12 लोकांना मोशेनं हेर म्हणून तिथं पाठवलं होतं. So these 12 people went to the Canaan land to spy the land. आणि हे 10 का 12 12 people. हे 12 लोक ते जागा त्याची पाहणी करण्यासाठी टेहळणी करण्यासाठी तिथं गेले होते. So when they went there, so when they came from there, so something is mentioned in this 23 verse. आणि मग ज्यावेळेस ते तिथं गेले आणि तिथून ते परत आले तर त्या गोष्टींविषयी ह्या 23व्या वचनामध्ये काहीतरी नमूद केलेलं आहे. And they came unto the brook of Eshcol and cut down from thence a branch with one cluster of grapes, and they bare it between two upon a staff, and they brought of the pomegranates and of the figs. तेथून ते अश्लोक नाल्यापाशी आले. तेथे त्यांनी द्राक्षाच्या घोसासहित एक फांदी तोडून घेतली व ती दोघा मनुष्यांनी काठीवर घालून नेली. त्याचप्रमाणे त्यांनी काही डाळिंबे व अंजिरेही घेतली. So it talks about something important here. आणि काहीतरी फार महत्वाचं गोष्ट इथं आपल्याला सांगत So आहे. God had promised that he would take his people, Israel people, to the promised land, that is Canaan. आणि देव त्याच्या लोकांना त्या वचनदत्त भूमीमध्ये म्हणजेच कनान देशामध्ये घेऊन जात आहे. But that land had some fruits. What kind of, let us see in the scripture. आणि मग त्या जागेमध्ये त्या देशामध्ये जे फळ होते ते कशा प्रकारचे होते इथं बघा वचनामध्ये. And they came unto the brook of Eshcol and cut down from thence a branch with one cluster of grapes. How big was it? And they bare it between two upon a staff. आणि मग बघा इथं त्यांनी एक द्राक्षाचा घस फांदीसहित तोडलेला आहे आणि तो इतका मोठा आहे की 2 लोकांनी एका काठीला लावून त्या खांद्यावरती तो वाहिलेला आहे. Can you just imagine? काय तुम्ही कल्पना करू शकता? A cluster of grapes that one man could not carry it. आणि मग एक द्राक्षाचा जो घस आहे तो एक मनुष्य तिथं घेऊन जाऊ शकत नाही इतका मोठा तो आहे. So God, when he is taking his people to the Canaan land, आणि म्हणून देव ज्यावेळेस त्याच्या लोकांना त्या कनान देशामध्ये घेऊन जात आहे he expected that his people would be fruitful like this cluster of grapes. आणि मग तो त्यांच्याकडून ही अपेक्षा करत आहे की त्याचे लोक सुद्धा ह्या द्राक्षाच्या घसाप्रमाणे मजबूत आणि बहुगुणी तसे होतील. But God blessed them. He fulfilled his promise and he took them
to the promised land. आणि देवाने त्यांना आशीर्वादित केलं, त्यांचं वचन पूर्ण केलं आणि त्यांना त्या वचनदत्त देशामध्ये तो घेऊन आला. Joshua and Caleb and his generation entered into the promised land. यहोशुवा, कालेब आणि त्याचे जे वंशज होते ते सर्व त्या कनान देशामध्ये पोहोचलेले आहेत. But later they forgot God. पण नंतर ते पुन्हा देवाला विसरून Dear गेले. people of God, माझ्या प्रियानो, our God is a God of blessing. आणि आपला देव जो आहे तो आशीर्वादित करणारा देव आहे. Always I've been talking and telling that our God loves to bless his children, his people. आणि मग मी नेहमीच तुम्हाला बोलतो, मी यावरती भाष्य करत असतो की देव त्याच्या लेकरांना आशीर्वादित करणं त्याला आवडतं. I repeat it again. आणि मी पुन्हा सांगत आहे, God loves to bless his children. आणि देवाला त्याच्या लेकरांना आशीर्वादित करणं आवडतं. Those who believe in him, those who obey him, God loves to bless his children. आणि मग जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात, जे त्याच्या आज्ञेचं पालन करतात, त्यांना तो आशीर्वादित करतो. But not just, he's not a God of partiality. पण तो भेदभाव करणाऱ्याचा देव नाहीये. You know, when God sends a rain, now it is raining outside here. आणि मग ज्यावेळेस देव पाऊस पाडतो, आता देखील इथं बाहेर पाऊस पडत आहे. You know, God doesn't send a rain for the righteous or those who are obeying him or those who are trusting him. आणि मग देव काय फक्त अशाच लोकांसाठी पाऊस नाही पाठवत की जे नीतिमान आहे, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात किंवा जे त्याच्या आज्ञेचं पालन करतात. We see that God sends a rain on the righteous and unrighteous for all. आणि मग आम्ही पाहतो की देव प्रत्येक नीतिमानांसाठी अनितिमानांसाठी सर्वांसाठी पाऊस पाडतो. There we see that God loves everyone equally. आणि मग तिथं आम्हाला लक्षात येतं, आम्ही पाहू शकतो की देव सर्वांच्या वरती सारखंच प्रेम करतो. God in his abundant love and grace, he brought us out of Egypt. आणि देव त्याच्या विपुल प्रेमामध्ये आणि कृपेमध्ये त्यानं आपल्याला त्या मिसर देशामधून, त्या गुलामगिरीमधून आम्हाला बाहेर काढलं. As whatever we see physically has happened on the earth, and it talks about also spiritual life. आणि मग ज्यावेळेस आम्ही जे काही शारीरिक रीतीने सुद्धा जे काही आपल्या पृथ्वी तलावर आमच्या आजूबाजूला घडतं ते जे आम्ही पाहतो, तर ते सुद्धा आम्ही बघतो की ते आत्मिक जीवनाविषयी बोलतं. When we think of people of Israel, ज्यावेळेस आम्ही इस्रायल लोकांच्या विषयी विचार करतो, we are today spiritually, though we are born here in India, but we are by faith we are descendants of Abraham. आणि मग जरी आम्ही सुद्धा, आपण सर्वजण सुद्धा, जरी आम्ही भारत देशामध्ये आमचा जन्म जरी झाला असला तरी आम्ही विश्वासानं आणि आत्मिक रीतीनं आम्ही अब्राहमाचे वंशज आहोत. So as God brought his people out of Egypt, आणि जसं देवानं त्याच्या लोकांना त्या मिसर देशामधून बाहेर काढलं, from that bondage, from that slavery, आणि मग त्या गुलामगिरीमधून, त्या बंधनांमधून same God brought us out of that bondage of Satan and the slavery. आणि तोच देव आम्हाला त्या सैतानाच्या बंधनातून आणि त्याच्या गुलामगिरीमधून त्यांना बाहेर काढलं. Though we were willing or not, but we went on committing and we were slaves to the sin. आणि मग जरी आमची इच्छा असो किंवा नसो तरी आम्ही असंच आम्ही त्या पापामध्ये, गुलामगिरीमध्ये आम्ही ओढले जात होतो. We were slaves to sin. आणि मग ते पापाचे आम्ही गुलाम We झालो were होतो. in bondage of sin. आम्ही त्या पापाच्या बंधनात होतो Sin dominated over us. आणि तो पाप आमच्यावरती असं पगडा धरून बसलेलं होतं. Though we wanted to come out of that, but we could not. पण जरी आम्हाला त्याच्यातून बाहेर निघायची इच्छा असली तरी आम्ही येऊ शकत नव्हतो. But God in his mercy and love, he saved us and set us free from that bondage of Satan and sin. पण देव त्याच्या कृपेनं, त्याच्या दयेनं त्यानं आम्हाला त्या बंधनातून आणि त्या पापामधून आम्हाला त्यानं मुक्त केलं. And he has brought us into his family. आणि त्यानं आपल्याला त्याच्या परिवारामध्ये घेऊन आलेला आहे. He has given us, when we believed in Jesus, when we accepted him, he gave us the authority to become his children.
आणि मग ज्यावेळेस आम्ही येशूवरती विश्वास ठेवतो, आम्ही त्याचा स्वीकार करतो, आम्हाला त्यानं अधिकार दिलेला आहे त्याची लेकरं बनण्याचा. So when now today we are His children, आणि म्हणून आज ज्यावेळेस आम्ही त्याची लेकरं आहोत, now what does God expect from us? आणि मग आज देव आमच्याकडून काय अपेक्षा करत आहे? Turn with me to Gospel of John chapter 15. योहान कृष्णवर्तमान याचा 15वा अध्यायाकडे आम्ही जाऊयात. And verse 5 we will read now. आणि मग 5वं वचन आम्ही आता वाचूयात. Here it says, I am the vine, and ye are the branches. He that abideth in me, and I in him, the same bringeth forth much fruit. For without me ye can do nothing. आणि मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. Why did Jesus use this metaphor as a vine? आणि मग पुन्हा का इथे येशू ख्रिस्तानं द्राक्षवेलीचं रूपक वापरलेलं आहे? When we look at this vine, it talks about the fruitful. Fruitful vine represents obedient Israel people. आणि मग इथं ज्यावेळेस आम्ही बघतो की मीच द्राक्षवेल आहे आणि फलद्रुपीत द्राक्षवेल ज्याला फळ लागलेले आहेत, ते फळ लागलेली द्राक्षवेल म्हणजे ते आज्ञाधारक इस्रायल लोकांचं प्रतीक आहे. When we obey God, ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करतो, we are also branches of that vine. आणि आपण सुद्धा त्या द्राक्षवेलीच्या फाटे आहोत. Hallelujah. हालेलुया. Let us look to the character of the vine. आणि मग आम्ही त्या द्राक्षवेलीचं आपण जे गुणधर्म आहेत ते पाहूयात. Then we'll come to the verse. Then we'll understand much more better. आणि मग आम्ही वचनाकडे येऊया, मग आणखीन आम्हाला समजून येईल. The character of vine, when we look to that, climbing plants. It is a climbing plant, and with a long, flexible. आणि मग मी जर द्राक्षवेल पाहिली तर ती वेल चढणारी वेल असते, त्याला ज्याला चढवलं जातं म्हणजे वरती, आणि खूप लांब अशी असते आणि ती लवचिक अशी वेल असते. Climbing stems are rooted in the ground. आणि मग जी वर चढणारी आहे पण जमिनीमध्ये ती मुळावलेली असते. And these are hanging branches. It hangs on something. आणि मग ते कशावर तरी लटकवून ठेवलेले असतात. And vine trees growth depends upon the resources available to them. आणि मग द्राक्षवेल जी आहे त्याची जी वाढ जी आहे, त्याला जे ज्या गोष्टी त्याला पुरवल्या जातात, पुरवठा केल्या जातात, त्याच्यावर त्याची वाढ अवलंबून आहे. Their own physical or biological limits. It depends upon their growth on the resources what they receive. आणि मग ज्या काही गोष्टी त्याला प्राप्त होतात त्याच्यावरती त्याची वाढ अवलंबून आहे. It needs resource means water, sunlight, and what are they put the nutrition for that. आणि मग त्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे पाणी आहे, त्याला जे लागणारी जी उष्णता, सूर्यप्रकाश असेल किंवा त्याला जे काही खत पाणी घातलं जातं त्या सर्वांवर त्याची वाढ अवलंबून असते. Vines are adapted to grow quickly to reach sunlight. आणि मग जे वेली ज्या आहेत त्या पटकन जवळ वाढतात, जोरात त्या वाढल्या जातात प्रकाशाच्या दिशेनं. And their growth is limited if they are shadowed by other plants. आणि मग जर का ते इतर झाडांच्या मध्ये ज्या छायेखाली जर ते लागले तर त्यांची वाढ खुंटते. So, but it grows faster when the sunlight comes up. आपण ज्यावेळेस जी सूर्यप्रकाश त्यांच्यावरती असतो त्यावेळेस त्यांची वाढ झपाट्यानं होते. So just as wine takes time to grow and produce fruit. आणि मग जसं एक द्राक्षवेल वाढण्यासाठी वेळ घेते आणि फळ देते, so too does the process and spiritual growth requires some things. आणि मग तसंच आमच्या आत्मिक जीवनाला सुद्धा, वाढीला सुद्धा काही गोष्टींची आवश्यकता असते. Our spiritual growth requires patience. आणि आमच्या आत्मिक वाढीसाठी आम्हाला धीराची आवश्यकता आहे, perseverance.
आणि सहनशक्तीची आवश्यकता आहे and dependence on no other than God. आणि मग आम्ही अवलंबून राहणं आम्ही शिकलं पाहिजे इतरांच्यावर नव्हे तर देवावरती. Dear people of God, माझ्या प्रियानो, the wine's growth, faster growth depends on the sunlight. आणि जी द्राक्षवेलीची जी झपाट्याने जी वाढ आहे ती सूर्यप्रकाशावरती अवलंबून असते. Dear people of God, if you look into the Revelation, book of Revelation, आणि जर प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं in the heaven there is no sun, moon, death. आणि स्वर्गामध्ये मग कुठलाही सूर्य चंद्र तारे काही नाही आहेत. So you might think, what then? How there will? What about the light? आणि मग तुम्हाला वाटतं अरे मग प्रकाश कसा येईल तिथं? Because God Himself is the light. पण देव स्वतःच प्रकाश आहे. So there we don't need any sun or moon. आणि मग तिथं आम्हाला कुठल्या सूर्याची चंद्राची आवश्यकता नाहीये. So our God is the sun. आपला देवच तो सूर्य असणार When आहे. we have the sunlight, we will grow faster in our spiritual life. आणि मग ज्यावेळेस त्या देवाचा प्रकाश आमच्यावरती असेल, त्याची उष्णता आमच्यावरती असेल तर आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही अधिक जोमाने वाढू. So Jesus is concerned about the health of His people, that is God. God's आणि people. येशू ख्रिस्त जो आहे तो इथं आम्हाला सांगत आहे त्याचे जे देवाचे जे लोक आहेत त्या देवांच्या लोकांविषयी That He is interested in their spiritual health. आणि मग तो त्याच्या आत्मिक जी वाढ आहे आरोग्य आहे त्याविषयी तो स्वारस्य दाखवत आहे. Now when we looked into the Old Testament, आणि ज्यावेळेस आता मी जुन्या करारामध्ये पाहतो God planted a vineyard with the holy, best quality, with a trustworthiness. आणि मग देवानं जी द्राक्षवेल लावलेली आहे, द्राक्ष मळा जो लावलेला आहे तो पवित्र, योग्य आणि उत्तम प्रतीचा आणि जो विश्वासार्ह आहे अशा प्रकारचा. But we saw they brought forth the fruit that is wild grapes. आणि मग आम्ही पाहिलेलं आहे की त्यांनी जे फळ दिलेलं आहे ते रानद्राक्ष दिलेली आहे. But God is expecting, as the promised land, the Canaan, produced the best grapes, where they could not carry. It was such a huge. आणि मग देव त्यांच्याकडनं अपेक्षा करत आहेत त्याच प्रकारच्या उत्तम जातीच्या उत्तम प्रतीच्या द्राक्षांची की इतकी मोठी आणि इतकी भरगच्च ती होती की एकटा मनुष्य त्याला वाहू शकत नाही. Then why तर दोघांची त्याला आवश्यकता Why लागली. Jesus saying that I am the vine and you are the branches? आणि मग काय येशू ख्रिस्त इथे सांगत आहे की मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही त्याच्या फांद्या आहात. Now, when we are believing in Jesus, God is expecting something from us. आणि ज्यावेळेस आम्ही येशूवर विश्वास ठेवतो देव आमच्याकडून काहीतरी अपेक्षा करतो. And a father, Jesus says, Father is the gardener. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की माझा पिता हा माळी आहे. So Jesus says, I am the vine and you are the branches in Gospel of John chapter 15 verse 5. आणि मग येशू ख्रिस्त योहान वर्तमान याच्या 15वा अध्याय 5व्या वचनामध्ये सांगत आहे की मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. I am the vine and you are the branches. आणि मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. So this speaks of life giving connection. आणि मग हे जे आहे की जे द्राक्ष आपण जर पाहिलं तर एक वेलीमध्ये जे फाटे आहेत त्याला वेल हे जीवन दान देत असतं. तिच्यामध्ये राहिल्यावर त्याच्यामध्ये जीवन असतं. So because of their connection, the life is there in the branches. आणि मग त्यांचं जे एकमेकांशी जे नातं आहे जोडलं गेलेलं जे आहे त्याच्यामुळं त्या फांद्यांमध्ये जीव आहे. Why Jesus is saying to his disciple that you are the branches? आणि मग का तो त्याच्या शिष्यांना सांगत आहे की तुम्ही फांद्या आहात. Now tell me, the wine does wine give fruit or the branches? आणि मग मला सांगा वेल फळ देते का फांदे फळ देतात? Branches bear fruits. आणि फांद्यांना फळं लागतात. But without wine, the branches can't bear fruit at all. पण त्या वेलीशिवाय फांद्या फळ देऊ शकत नाही. So Jesus is saying, I am the vine and you are the branches. आणि म्हणून येशू ख्रिस्त इथे सांगत आहे की मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये फाटे आहात. Without Jesus, we
can't do anything. आणि येशू ख्रिस्ताशिवाय मी काहीच करू शकत नाही. We can't bear any fruit without Jesus. आणि येशू ख्रिस्ताशिवाय कोणत्याच प्रकारचं फळ आम्हाला येऊ शकत नाही. To bear fruit, what must we do now? आणि मग फलद्रूप होण्यासाठी आम्हाला काय करण्याची आवश्यकता आहे? Read 4th verse, chapter 15, Gospel of John, 4th verse. आणि 4थं वचन आम्ही वाचूया योहान कृष्णवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 4थं वचन. Abide in me and I in you. As the branch cannot bear fruit of itself except it abide in the vine, no more can ye except ye abide in me. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. That connection between the vine and the branches, आणि जे नातं आहे त्या द्राक्षवेलीमध्ये आणि फाट्यांमध्ये, that means a constant connection. आणि ती सातत्याचे जे संबंध आहेत त्याची आवश्यकता आहे. Not for just for some time connection like mobile charging. We charge it, remove it, and then we use it again. We charge it. No, not like that. आणि मग जसं काही आपण काही तात्पुरतं असं संबंध करून उपयोग नाहीये. तर जसं काही मोबाईल असल्यासारखं काही काळासाठी आपण त्याला चार्ज करतो, पुन्हा ते काढतो आणि पुन्हा वापरतो, पुन्हा त्याला चार्ज करतो, असं नको आहे. That connection requires continuous. आणि मग ते नातं जे आहे, संबंध जे आहे, ते सातत्य त्याच्यामध्ये आवश्यकता आहे. Abide word itself speaks of a continuous. आणि मग जो अबाईड शब्द आहे इंग्लिश मध्ये तो स्वतःच सांगतो की सातत्याचा दर्शक आहे. Abide in me and I in you. आणि तुम्ही माझ्यामध्ये राहिल्या वाचून आणि मी तुम्हामध्ये राहिल्या वाचून. In another translation, for abide word is dwell in me and I dwell in you. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहील. Be in me. Another translation says, be in me at all times. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सर्व काळासाठी तुम्ही माझ्यामध्ये राहा. And all times I'll be in you. आणि सर्व काळासाठी मी तुमच्यामध्ये असेल. In another translation says, remain in me and I in you. आणि मग दुसऱ्या भाषेत माझ्यामध्येच राहा आणि मी तुमच्यामध्ये राहा. And another translation says, live in me and I live in you. आणि दुसऱ्या मराठीमध्ये आपल्याला बऱ्याचदा एकच शब्दाचा प्रयोग आहे, माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहील. When we live in him, ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये राहतो, the life will be there in us. आणि मग ते जीवन आमच्यामध्ये असतं. Do you understand? तुम्हाला समजतं? When we live in him, when we abide in him, when we remain in him, when we dwell in him, the life will be there in us. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये राहतो, ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये वास करतो, आमच्यामध्ये जीवन आहे. Sometime recently I noticed when guava tree is there, one branch is there in the tree, but it dried up. आणि मग आमच्या घराच्या जवळ एक पेरूचं झाड आहे. मी पाहिलं की एक फांदी आहे जी झाडामध्ये आहे, पण ती वाळलेली आहे. Why? का? Because that branch has been broken. कारण ती झाडीची फांदी जी आहे ती तुटली आहे. Sometimes we think we are in the vine. आणि मग कधी कधी आपल्याला वाटतं की आपण त्या वेलीमध्ये आहोत. But when we look at the branch, I was just astonished and just wondering why it is dried up. All of the branches are green, bearing fruit, but this is dried up. आणि मग मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा मला थोडं आश्चर्य वाटलं की काही वाळलेली आहे, बाकीचे सगळे फांद्या ज्या आहेत ते हिरव्यागार आहेत, फळ येत आहेत, मग हीच का वाळलेली The आहे? branch is not totally broken off. आणि पूर्णपणे ती तुटलेली नाहीये, It is there. ती आहे, Still it is there. ती लटकलेली आहे. But other branches are green, but whereas this branch is dried up. पण बाकीच्या ज्या फांद्या आहेत त्या हिरव्यागार आहेत, पण ती वाळून गेलेली आहे. So sometimes, dear people of God, our connection with Jesus is just for time being. For namesake, it is there. Connection is there. But there is no life in it. आणि मग कधी कधी माझ्या प्रियानो आमचं जे नातेसंबंध येशू ख्रिस्ता बरोबरच आहे ते काही काळापुरतं तात्पुरतं आहे वाटतंय, पण तिथे कुठलंच नातेसंबंध नाहीये. So I love that word, dwell in me
and I dwell in you. आणि मला हे शब्द आवडतात, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. Be in me at all times. आणि माझ्यामध्ये सर्व काळासाठी राहा. Not only on Sunday. आणि फक्त रविवारीच नव्हे. Not only at the time of eating. आणि फक्त जेवताना नव्हे. Lord, I pray bless this food not just only at that time. आणि फक्त देवा या जेवणाला आशीर्वादित कर त्याच वेळेसाठी नव्हे. Lord, I'm now going to bed not just at that moment only. आणि देवा ते मी झोपी जात आहे फक्त त्या क्षणासाठी नव्हे. No, at all time we need to be in the Lord. आणि आम्ही सर्व काळासाठी आम्ही देवामध्ये असणं गरजेचं आहे. That's why Jesus says, I am the vine and you are the branches. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फांद्या आहात. And further 5 verse says, I am the vine and you are the branches. He that abideth in me and I in you. आणि मग तिथं पुढे सांगितलेलं आहे की जो माझ्यामध्ये राहतो आणि मी तुम्हामध्ये राहील, The same bringeth forth much fruit. आणि त्या वाचून तुम्हाला फळ देता येणार नाही आणि तेच फळ देतील. Those who abide in me will bring much forth fruit. आणि जे माझ्यामध्ये राहतील ते पुष्कळ फळ देतील. Without me ye can do nothing. आणि माझ्याशिवाय तुम्ही काहीच करू शकणार नाही. Without dwelling in him we cannot do anything. त्याच्यामध्ये राहिल्या वाचून आम्ही काहीच करू शकणार. If we are not abiding in him, आणि जर आम्ही त्याच्यामध्ये नाही आहोत, if we are not with him at all times, आणि मग जर आम्ही सर्व काळासाठी जर त्याच्यामध्ये नाही आहोत, we will not be able to bring any fruit. आणि मग आम्हाला कशाच प्रकारचं फळ आणता येणार नाही. Some time back somebody gave me, I thought of planting a drumstick tree. आणि मग काही काळापूर्वी काही लोकांनी कुणीतरी मला दिलं होतं. मला असं वाटलं की मी ते शेवग्याचं झाड लावावं. He gave me the branch and he said it will come up. So you plant it and it will come. आणि मग त्यांनी मला फांदी दिली आणि मला सांगितलं की ते येईल, तुम्ही ते लावा ते येईल. But no, when I had planted that branch, it dried off. नाही, ज्यावेळेस मी ती फांदी लावली ते वाळून गेली. 2-3 places I planted it, but it disappeared. I don't know. It totally dried up. It went off. आणि मग मला माहित नाही 2-3 ठिकाणी मी लावलं ते पूर्ण वाळून गेलं, निघून गेलं ते. So now when I looked there, no branch at all. आणि मग ज्यावेळेस मी तिथं बघते कुठलीच फांदी नाहीये. So what I'm trying to say, if we come out of that vine, we will our spiritual life will go up. आणि मग मला तुम्हाला काय सांगायचंय, ज्यावेळेस आम्ही त्या फांदीतून बाहेर आलो तर आमचं आत्मिक जीवन निघून जाईल. We'll have to buy. Now when we come out of that vine, the branch will not have life at all. आणि मग त्या फांदीतून वेल्यामधून बाहेर आल्यानंतर त्या फांदीमध्ये जीवन नसणार. Live in me and I in you. आणि तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहील. Jesus said, I am the way, the truth and the life. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. Jesus is the life. येशू ख्रिस्तच जीवन आहे. If we live in him at all times, then only the life will be there in us all the time. जर का आम्ही सर्व काळासाठी सर्वदासाठी आम्ही त्याच्यामध्ये राहिलो तरच आमच्यामध्ये जीवन आहे. When we abide in him, we bring forth much fruit. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये राहतो आम्ही पुष्कळचं फळ आणू. We cannot do anything. आणि आम्ही स्वतः काहीच करू शकत नाही. But when we are abiding in him, आणि मग ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये राहतो, it is not our something power. आणि मग त्याच्यामध्ये आमचं असं काही सामर्थ्य नाही. What kind of fruit we have to bring, that is not our worry. आणि मग कशा प्रकारचं फळ आम्ही आणणार आहोत ते आमची काळजी चिंता नाहीये. We will not dry, we will not die, we will be not unfruitful. आणि मग आम्ही इथे वाढणार नाही, आम्ही मरणार नाही, आम्ही फलद्रुपीत राहणार नाही. We will be fruitful.
आम्ही फलद्रुपीत राहू We will be not barren, but we will be blessed. आणि आम्ही वांज असणार नाही तर आम्ही आशीर्वादित असू. Dear people of God, माझ्या प्रियानो, when we abide in Jesus, ज्यावेळेस आम्ही येशूमध्ये राहणार Jesus says, I am the vine and you are the branch. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये फांद्या आहात. That is what makes a difference. आणि मग हेच त्याच्यामधला फरक आहे. I wonder how the changes took place in my life too. आणि मग मला सुद्धा आश्चर्य वाटतं की कसं माझ्या जीवनामध्ये सुद्धा बदल होत गेले. When I did not knew God, when I was in the world and worldly things, आणि मग ज्यावेळेस मी देवाला ओळखत नव्हतो, ज्यावेळेस मी जग आणि जगातल्या गोष्टींमध्ये होतो, I was in bad habits and I was enjoying the worldly things and I was going away into the sin. आणि मग मी चुकीच्या सवयीमध्ये होतो, मी जगी गोष्टींचा आनंद घेत होतो आणि मी पापामध्ये वाहत चाललो होतो. पण early I was smoking. I thought, I'm enjoying my life. आणि मग पूर्वी मी सिगरेट ओढत होतो आणि मला असं वाटायचं की मी माझ्या जीवनाचा आनंद घेत आहे. But when I'm connected with Jesus today, आणि मग ज्यावेळेस आज मी येशू ख्रिस्ताबरोबर जोडला गेलेला, I used to, lot of things like sinful things were there in me. आणि पुष्कळशा चुकीच्या गोष्टी माझ्यामध्ये होत्या. But when Jesus came into me, पण ज्यावेळेस येशू माझ्यामध्ये आला, the Bible says there is no one righteous. आणि मग येशू ख्रिस्त पवित्र शास्त्र सांगतं की कोणीच नीतिमान नाहीये. But through Jesus Christ, पण येशूच्या द्वारे we are made righteous. आणि आम्ही नीतिमान असे गणले गेलेले When we आहोत. abide in Jesus, we are made a new creation. आणि ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्तामध्ये राहतो, आम्ही एक नवीन उत्पत्ती होतो. All things will pass away. आणि मग सर्व जुन्या गोष्टी निघून जातात, Everything will become new. सर्व काही नवीन होतं. Dear people of God, माझ्या प्रियानो, so Jesus says, I am the vine and you are the branch. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फांद्या आहात. When we abide in Him at all times, आणि ज्यावेळेस सर्व काळासाठी आम्ही त्याच्यामध्ये राहतो, we will be fruitful all the time. आणि आम्ही सर्व काळासाठी आम्ही फलद्रुपीत असे होतो. Because we receive the blessings to bless others. कारण आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो इतरांना आशीर्वादित करण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. So Jesus says, as He says, I am the vine and you are the branches. आणि म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस म्हणत आहे की मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फांद्या आहात, We need to abide in Him. आणि मग आम्ही त्याच्यामध्ये राहण्याची When we गरज आहे. abide in Him, our life will be fruitful, blessed. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये बांधले जातो त्यावेळेस आमचं जीवन फलद्रुपीत होतं. Amen. आमेन.